जय महाराष्ट्र. मी ज्योती फणसे. 12वीचा निकाल लागलेला आहे. 12वी नंतर आता विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे की एफ वायला ॲडमिशन कुठे घ्यायचंय, 12वी नंतर काय करायचंय. काहींच्या डोक्यात अनेक प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत काही गेस्ट आहेत, काही मान्यवर आहेत. त्यांच्याकडून आपण सर्व जाणून घेणार आहोत. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला विचारू शकता. त्यासाठी तुम्ही आमचा टोल फ्री क्रमांक 1800-103-3043 वर फोन करून आम्हाला प्रश्न विचारू शकता. आज आपल्यासोबत तुमचं मार्गदर्शन करण्यासाठी गेस्ट आहेत डॉक्टर परविश पंड्या, जे व्हाईस प्रिन्सिपल आहेत भवन्स कॉलेजचे, आणि पुण्याहून आपल्यासोबत आहेत गीतांजली राणे, ज्या LL प्राध्यापिका आहेत, त्या PhD करता आहेत. तर दोघांचंही स्टुडिओमध्ये स्वागत. पुण्याहून आपल्याबरोबर गीतांजली जे आहेत त्यांचं देखील स्वागत. सर, 12वीचा निकाल लागलेला आहे. विद्यार्थी खूप संभ्रमात आहेत की आता नक्की करायचंय काय, पुढे काय करायचंय किंवा कोणत्या करिअरकडे निवडायचंय. जर सायन्समधूनच पुढे करिअर करायचं असेल तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करा? पहले तो मैं ये बताना चाहता हूँ कि बहुत सारे स्टूडेंट्स एकदम निराश हो जाते हैं कि साइंस के बाद उनको अगर मेडिसिन या डेंटिस्ट्री या इंजीनियरिंग या ऐसे कोर्सेज में अगर एडमिशन नहीं मिले तो क्या करना चाहिए। तो उनके लिए पहले मेरा ये संदेश है कि आप निराश ना होइए। बहुत सारे ऐसे कोर्सेज हैं, प्रोग्राम्स हैं जिसके अंदर आप करियर आगे बढ़ा सकते हैं और अपने हिसाब से आप ऐसे करियर चुन सकते हैं जो आपको, जिसमें ज़्यादा इंटरेस्ट है, जिसमें आपको रुचि है। तो जैसे अभी आजकल तो BSc, BMM, BMS, BSc IT, BSc कंप्यूटर साइंस, BSc बायोटेक्नोलॉजी, ये सभी कॉलेजेस में उपलब्ध हैं और इनमें अगर स्टूडेंट्स ने एडमिशन लिए तो आगे उनके हिसाब से जो करना चाहते हैं, जैसे अभी BMS जो है वो मैनेजमेंट स्टडीज़ के लिए बहुत काम आता है। आगे जाके बच्चे इसमें MBA कर सकते हैं अलग अलग क्षेत्र में, जैसे MBA फाइनेंस है या HR है या ये सब कोर्सेज हैं। BMM ऐसे कोर्स हैं जहाँ पे मास मीडिया है और बच्चे जो आर्ट टैलेंट रखते हैं, जैसे फोटोग्राफी है, जर्नलिज्म है, एडवर्टिजमेंट है, तो उसके अंदर ये बैचलर्स डिग्री कर सकते हैं और आगे इसके अंदर बहुत सारे ओपनिंग्स भी है। BSc कंप्यूटर साइंस और BSc IT, ये दो बहुत ही कोर्स ऐसे हैं जो लोग चुनते हैं और इससे कंप्यूटर्स की भी नॉलेज और IT की भी नॉलेज मिलती है और IT क्षेत्र में ये आगे बढ़ के बहुत सारी चीज़ें कर सकते हैं। बायोटेक्नोलॉजी करने से जेनेटिक्स, मॉलिक्यूलर बायोलॉजी, जीन थेरेपी, जेनेटिक काउंसलिंग, ये सब कोर्सेज कर सकते हैं। और इसके अलावा जो BSc और BA के कोर्सेज हैं वो भी बच्चे चुन सकते हैं। अभी जैसे BSc है उसके अंदर अलग अलग कोर्सेज हैं, ये तो बहुत सालों से चल रहे हैं। केमिस्ट्री है, बॉटनी है, जूलॉजी है, बट इसके अलावा एग्रीकल्चरल साइंस है, एनिमल हस्बेंड्री है, वेटरनरी साइंस है और इसमें बहुत सारे ओपनिंग्स हैं, करियर्स हैं। और आजकल ग्लोबल वार्मिंग का तो बहुत चल रहा है, तो BSc के बाद में एनवायरमेंटल साइंस करने के बाद या तो बायोडाइवर्सिटी के अंदर वो पोस्ट ग्रेजुएशन कर सकते हैं और या फिर एनवायरमेंटल साइंस में कर सकते हैं, जिसमें बहुत सारे लोग अभी ले रहे हैं। ऑल ओव्हर द वर्ल्ड इसकी चर्चा चल रही है और उसके अंदर बहुत रिसर्च सर, आपल्याला अजूनही जाणून घ्यायचं, पण आपल्यासोबत सौरती देसाई आहेत पुण्याहून. सौरतीजी, तुमचा काय प्रश्न आहे थेट विचार. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. मी सौरभी देसाई बोलतेय पुण्याहून. माझा प्रश्न आहे, मला JEE मध्ये 98 होते आणि आता सायन्स स्ट्रीम मधून मला 75% पडले. मग मी पुढे काय करू? सर, JEE इंजीनियरिंग के लिए आप अगर नहीं मिले तो आप पूछ रहे हैं क्या करना चाहते हैं? त्यांना JEE मध्ये 98 मिळालेत आणि आता सायन्स मधून त्यांना 75 असे काही पर्सेंटेज मिळालेले आहेत. मग पुढे काय करायचं असं? तो अगर आपका कॉम्बिनेशन PCM है तो आप इसके अंदर आगे जाके PCM के कोर्सेज जैसे आगे अवेलेबल है। अभी मेरे पास तो बहुत सारे बड़े बड़े लिस्ट हैं यहाँ पे PCM के कोर्सेज के जो बच्चे कर सकते हैं। जैसे टेक्निकल है, बैचलर प्लानिंग ऑफ डिज़ाइन है, BA आर्किटेक्चर है, आर्किटेक्चर में जा सकते हैं। इसके अलावा BE है। अभी BE और BTech के जो कोर्सेज हैं, BTech के अंदर अगर इसमें केमिस्ट्री के अंदर ग्रेजुएशन करने के बाद अगर आप BTech है तो यहाँ पे बॉम्बे में जैसे UDCT है या अलग अलग BTech के कोर्सेज हैं, वो ये ले सकते हैं। और साथ में ऑफ कोर्स सिविल इंजीनियरिंग का अगर स्कोप रहा तो वो भी एक अच्छी चीज़ है। और लड़कियों के लिए आर्किटेक्चर, JJ स्कूल ऑफ आर्ट्स आर्किटेक्चर, ये सब में दे कैन गो अराउंड विद इट। नक्कीच. आपल्यासोबत आणखी एक फोन आलेला आहे. स्वप्नाली चव्हाण ठाण्याहून बोलतायत. स्वप्नाली, विचारा तुमचा काय प्रश्न आहे. गुड आफ्टरनून. बोला. मला 12वीला पडले, तर मग
आता असा प्रश्न आहे की मला इंजिनिअरिंग मध्ये आवड आहे. तर मी इंजिनिअरिंग मध्ये कोणत्या फील्ड मध्ये जाऊ, त्याला स्कोप कसा असतात जास्त जास्त. तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये पुढे करिअर करायचं आहे? हा. नक्कीच. सर, इंजिनिअरिंगमध्ये पुढे करिअर करायचं आहे त्यांना, 12वीला टक्के मिळालेले आहेत व्यवस्थित, त्यांना पुढे काय करायचं आहे, काय करावं लागेल? इंजीनियरिंग के अंदर भी कितने सारे ब्रांचेस हैं, सिविल है, मैकेनिकल है, कंप्यूटर साइंस है, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी है, ये बहुत सारे कोर्सेज हैं, आप इसके अंदर प्रोग्रेस कर सकते हैं। और आजकल तो काफ़ी सालों से एक नई ट्रेंड चल रही है कि इंजीनियरिंग स्टूडेंट्स बाद में एमबीए करते हैं और बाद में अच्छे अच्छे जॉब्स मिलते हैं कॉरपोरेट सेक्टर में। नक्कीच. मला गीतांजली राणे मॅडमना एक प्रश्न विचारायचा आहे की सायन्स आणि कॉमर्समधून तर करिअर्स आहेतच, पण आर्ट्समध्येही करिअरच्या बऱ्याच ब्रांचेस आहेत किंवा आर्ट्समधून देखील बरेच करिअरचे ऑप्शन्स आहेत, तर विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मुळात आर्ट्सविषयी अनेक गैरसमज आहेत की ज्यांना कमी पर्सेंटेज मिळतात त्या व्यक्ती आर्ट्सकडे जातात, ती मुलं, असा एक गैरसमज खूप मोठ्या प्रमाणावर आहे. पण आर्ट्समध्ये सुद्धा अनेक पर्याय अवेलेबल आहेत, जसं की BA इकॉनॉमिक्स असेल, BA पॉलिटिकल सायन्स असेल, BA सोशिओलॉजी असेल, BA जर्नलिझम असेल, हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत, इव्हेंट मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत आणि व्यवसायाभिमुख काही कोर्सेसही आर्ट्समध्ये आहेत. तुम्हाला जर भाषा या विषयाची आवड असेल तर तुम्ही फ्रेंच लँग्वेजेस किंवा रशियन लँग्वेज या प्रकारच्या ज्या विविध लँग्वेजेस आहेत त्या शिकून त्याच्यामध्ये प्रभुत्व मिळवून त्यामध्येही करिअर करू शकता. आणि मगाशी सरांनी जसं सांगितलं की BMM किंवा BMS सारखे जे कोर्सेस आहेत ते केल्यानंतरही पुढे खूप चांगला स्कोप मुलांना अवेलेबल आहे. म्हणजे आर्ट्समध्ये जे मर्यादा घालून घेतलेल्या आहेत त्या आपण घातलेल्या आहेत, पण खऱ्या अर्थाने त्या मर्यादा नाही आहेत. नक्कीच. आदिती साखरे आपल्यासोबत आहेत नाशिकवरून. आदिती, विचारा, तुमचा काय प्रश्न आहे? मी आता 12वीची परीक्षा म्हणजे 12वीला कॉमर्स फील्ड मधून 75% पडले, तर मग मी 12वी नंतर काय करू? कॉमर्समधून तुला 75% मिळालेले आहेत. हो हो. मला गीतांजली मॅडमना विचारायला आवडेल की तिला कॉमर्समधून 75% मिळालेले आहेत, तिला पुढे करिअर करायचं, तुम्ही काय मार्गदर्शन कराल? तिला कोणत्या विषयाची आवड आहे हे ती सांगू शकेल का आपल्याला? आदिती, तुम्ही माझा आवाज ऐकू शकताय का? तुम्हाला कोणत्या विषयाची आवड आहे आदिती? फोन ड्रॉप झालेला आहे, पण तरीही तिला चांगले पर्सेंटेज मिळालेले आहेत, कॉमर्समधून तिला पुढे काय करता येईल? बरेच पर्याय अवेलेबल आहेत, जसं की जर तिला 75% मिळालेले असतील तर ती BMM सारखा कोर्स करू शकते. जर तिला पत्रकारिता किंवा ॲडव्हर्टायझिंग अशा विषयांची जर आवड असेल तर, किंवा ती लॉ करू शकते, जो 5 वर्षाचा कोर्स आहे. लॉ 2 पद्धतीने करता येतं, एकतर 12वी नंतरही करता येतं आणि ग्रॅज्युएशन नंतरही करता येतं, पण 12वी नंतरही तिला ॲडमिशन मिळू शकतं जर 75% असतील तर. इव्हेंट मॅनेजमेंट करू शकते. स्पर्धा परीक्षांची आवड असेल आणि सरकारी नोकरीत जर जायचं असेल तर बँकिंगच्या ज्या परीक्षा आहेत त्या तिला देता येतील. सध्या बँकिंग सेक्टरमध्ये खूप मोठं बूम आलेलं आहे, खूप जागा अवेलेबल झालेल्या आहेत, तर तो एक ऑप्शन तिच्यासमोर आहे. हॉटेल मॅनेजमेंट सारखा कोर्सही तिला करता येईल, जो 4 वर्षाचा आहे. क्षितिज पवार जो कल्याणहून आपल्याला फोन आलेला आहे. क्षितिज, तुमचा काय प्रश्न आहे, विचारा. मला 12वी मध्ये 65% भेटलेले आता कॉमर्स मध्ये, तर मी पुढे काय करू? तुला कॉमर्स मधूनच पुढे करिअर करायचंय? क्षितिज, तुम्हाला कॉमर्स मधूनच पुढे करिअर करायचंय का? नाही, मला डिफेन्स मधनं करिअर करायचं. बरं सर, मला या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की क्षितिजला कॉमर्स मधून 65% मिळालेले आहेत, पुढे त्याला डिफेंस मध्ये करिअर करायचं. अभी बहुत सारे नए कोर्सेज शुरू हो गए, जैसे बैंकिंग, इंश्योरेंस, फाइनेंस इसके अंदर है और ये काफ़ी कॉलेजेस में है, ये कर सकते हैं. साथ में जैसे मैडम ने पहले बताया, BMS के लिए भी हमारे पास आर्ट्स, कॉमर्स और साइंस, ये तीनों स्ट्रीम्स के लिए अलग अलग परसेंटेजेस हम रिजर्व करके रखते हैं, तो ये BMS भी कर सकते हैं साथ में. और इसके अलावा BCom के साथ में कितने सारे बच्चे CA के एंट्रेंस एग्जाम देने के बाद पूरा CA क्लियर कर सकते हैं, तो वो भी आप कॉन्सन्ट्रेट कर सकते हैं उसके ऊपर. सर, मला आपल्यालाच विचारायचं आहे, बऱ्याचदा असं होतं की सायन्समधून 11वी 12वी सायन्स केलेलं आहे, पण त्यानंतर 12वीला कमी पर्सेंटेज मिळतात, त्यामुळे मग सायन्स क्विट करायचं का, की सायन्स पुढे कॅरी ऑन सायन्समधूनच करिअर करायचं का, असा बराच संभ्रम किंवा खूप कन्फ्युज होतात विद्यार्थी. मग अशा वेळी त्यांनी काय करायचं? ये एक ऐसा मौका है जब भी स्टूडेंट्स पहले सोच सकते हैं पेरेंट्स के साथ में, फ्रेंड्स के साथ में बात करके कि साइंस ही कंटिन्यू करना है क्या उनको आगे जाके. कितने सारे साइंस लेने के बाद वो कौन से भी स्फीयर में, कौन से भी क्षेत्र में वो स्विच ओवर कर सकते हैं. कॉमर्स, आर्ट्स,
दोनों में स्विच ओवर कर सकते हैं। कितने सारे बच्चे ऐसे होते हैं जो फैशन डिज़ाइनिंग करते हैं या एडवर्टाइजिंग फील्ड में जाते हैं बीएससी 12th साइंस करने के बाद। तो फील्ड्स बहुत सारे ओपन हैं, आपके ऊपर है कि आप क्या करना चाहते हैं। नक्कीच. किरण भोसले आपल्यासोबत आहेत कल्याणवरून. किरण, विचारा तुमचा काय प्रश्न आहे. हा हॅलो. बोला बोला. माझ्या मुलाचं 12वी कॉमर्स झालेलं आहे, चिन्मय भोसले. हां. तर त्याचा 66% मार्क पडले आता 12वी मध्ये. तर त्याला लॉ करायची इच्छा आहे, पण त्याचं म्हणणं आहे की 12वी बीकॉम नंतर करावं का 12वी नंतर करावं. नक्कीच. याचा या प्रश्नाचं दुसरा एक उत्तर प्रश्न होता. मिळेल. हॅलो. बरं बरं, विचारा विचारा. दुसरा एक प्रश्न म्हणजे हा कार्यक्रम परत कधी दाखवणार तुम्ही? सर, हा कार्यक्रम रिपीट दाखवतो आम्ही. आपण तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात. गीतांजली राणे मॅडमकडून मला तुम्हाला उत्तर द्यायला आवडेल. गीतांजलीजी, काय सांगाल, काय उत्तर द्याल तुम्ही? त्याला 12वीला चांगले पर्सेंटेज मिळालेले आहेत, पण त्याला लॉ करायचं आहे, तर बीकॉम करून लॉ करावं का, असा त्यांचा प्रश्न आहे. लॉ करण्यासाठी मुळात कोणत्याही स्ट्रीमची अशी मर्यादा नसते. तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असं कोणत्याही शाखेतलं शिक्षण घेऊन लॉ करू शकता. फक्त फरक असा पडतो की जर कॉमर्स केल्यानंतर लॉ केला असेल तर एखाद्या बिझनेस रिलेटेड फॉर्मला काम करताना फायदा होऊ शकतो. आणि जर आर्ट्समधून तुम्ही जरी केलं असेल, आर्ट्स झाल्यानंतर लॉ करताय तुम्ही, तरी ते चालण्यासारखं असतं. म्हणजे असं विशेष काही बंधनं घालून घेण्याची गरज नाही आहे. आणि दुसरं एक मला त्यांना असं सांगायला आवडेल की जर आत्ता त्यांना 65% मिळाले असतील आणि जर त्यांना ॲडमिशन मिळत असेल आत्ता लॉला, तर त्यांनी आत्ताच 5 वर्षाचा कोर्स करावा. लॉ झाल्यानंतरही पुन्हा मग त्यांना पुढे अनेक पर्याय त्या अनुषंगाने अवेलेबल होणारे असतात. नक्कीच.